स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। 19वा हप्ता 4000 रुपये फक्त या शेतकरी बांधवांना उद्यापासून मिळणार। सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तत्पूर्वी काही कामे करायची आहेत। ती कामे म्हणजे सुरुवातीस आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला येणारा हप्ता तो मिळू शकणार नाही। तर पीएम किसान योजना ई-केवायसी आवश्यक आहे। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। ई-केवायसी प्रक्रिया दोन प्रकारे करता येते, ती म्हणजे एक म्हणजे ओटीपी बेस्ड ई-केवायसी, दुसरी म्हणजे सीएससी सेंटरवर अवेलेबल असणारी ई-केवायसी। अशा पद्धतीने ई-केवायसी दोन्ही प्रकारे तुम्हाला करता येतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। पण आता ही ई-केवायसी प्रक्रिया नो आहे का यस आहे, स्टेटस कसं चेक करायचं? तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा ई-केवायसी करता येते, अन्यथा आपण सीएससी सेंटरवर आधारित ई-केवायसी करा। सीएससी सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचं स्टेटस काढल्याच्या नंतर तुम्हाला जर तीनपैकी एक प्रॉब्लेम वाटला, नो असेल तर यस करून घ्या। जोपर्यंत यस प्रॉब्लेम होणार नाही तोपर्यंत हप्ते जे आहे ते स्टॉप होत असतात, कारण की ते हप्ते स्टॉप होत असतात आणि नंतर ते जे लँड सेडिंग स्टेटस यस झालं किंवा आधार सेडिंग स्टेटस यस झाले किंवा ई-केवायसी प्रक्रिया यस झाली की येणारा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। तर अशा पद्धतीने जे काही प्रॉब्लेम असेल दुरुस्त करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।